आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की नवीन शैक्षणिक वर्षात आपण शाळा उघडल्यानंतर पहिल्या दिवशी हा एक शाळा प्रवेशाचा महोत्सव या ठिकाणी आयोजित करतो आहोत आणि महाराष्ट्रातल्या सर्व शाळांमध्ये लोकप्रतिनिधी, मंत्री, नेते अशा पद्धतीनं हा प्रवेश साजरा करतायत। रायगड जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मी आल्यानंतर मला अतिशय आनंद झाला। पहिल्यांदा तर जी लॅब या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे ती अतिशय सुंदर अशा प्रकारची डिजिटल लॅब, ज्यामध्ये सर्व वर्गातला जो काही कोर्स आहे तो डिजिटली दृकश्राव्य माध्यमातून उपलब्ध आहे। शिक्षकांना तो शिकवताही येईल आणि तिथेच ऑनलाईन परीक्षा देखील होईल। त्यामुळे आजच्या डिजिटल युगातल्या डिजिटल विद्यार्थ्यांना साक्षर करण्याचं हे एक अतिशय उत्तम असं साधन, अतिशय सुंदर लॅब या ठिकाणी सुरू झाली आणि सचिव महोदय आणि आयुक्तांनी मला सांगितलं की राज्यभरातल्या विविध जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अशा प्रकारची उत्तम लॅब ही आपण तयार करतो। आज इथल्या शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची भेटून देखील अतिशय आनंद वाटला। विद्यार्थ्यांची शिस्त उत्तम आहे, उत्साह चांगला आहे, ज्ञानही चांगलं आहे। याचा अर्थ आमचे शिक्षक शिक्षिका या चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी मुलांना शिकवतायत आणि म्हणून त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। एक काळ होता की जिल्हा परिषदेची शाळा म्हटल्यानंतर ती शाळा अतिशय मोडकळीस आलेली, व्यवस्था नसलेली अशा प्रकारची शाळा आपल्याला पाहायला मिळायची। पण आज आपण महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जाऊन बघू शकतो, बहुतांश शाळा या कुठल्याही खाजगी शाळेसारख्या किंवा कधी त्याहीपेक्षा चांगल्या आपल्याला पाहायला मिळतात। आणि हे तर मी निश्चितपणे सांगू शकतो की जिल्हा परिषदेच्या शाळेतलं शिक्षण 90% खाजगी शाळांपेक्षा चांगलं आहे। आणि आता आपण जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मूल्य शिक्षण देखील सुरू केलं आहे। संवैधानिक मूल्य ही आमच्या मुलांना माहिती असली पाहिजेत, हक्क आणि कर्तव्याची जाणीव असली पाहिजे, स्वच्छता, पर्यावरण या संदर्भातली जागृती असली पाहिजे। एक अतिशय चांगला भावी नागरिक हा या शाळांमध्ये तयार झाला पाहिजे, हा आपला प्रयत्न आहे। आणि अर्थातच या सगळ्या प्रयत्नांमध्ये गावकरी आणि पालक यांची महत्त्वाची भूमिका आहे। ज्या ज्या शाळांच्या परिसरातले पालक हे जागृत आहेत, जिथे पालकांची समिती उत्तम काम करते आहे, त्या शाळा बेस्ट शाळा आहेत, उत्तम शाळा आहेत। केवळ मुलांना शाळेत पाठवून दिलं इथपर्यंत पालकांचं कर्तव्य संपत नाही, तर पालकांना या संपूर्ण प्रवासामध्ये जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक असतील, कर्मचारी असतील, यांचे सोबती म्हणून त्यांच्यावर लक्षही ठेवलं पाहिजे आणि त्यांना सहकार्यही केलं पाहिजे। मी रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, या ठिकाणी CEO असतील, एज्युकेशन ऑफिसर असतील, त्याही सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। आणि विशेषतः शिक्षण विभागाने ज्या पद्धतीनं अत्यंत चांगल्या पद्धतीनं परिवर्तन सुरू केलं आहे
मध्यंतरीच्या काळामध्ये जी थोडी गळती जिल्हा परिषद शाळांना लागली होती ती आता संपलेली आहे. उलट आता खाजगी शाळांमधनं जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये विद्यार्थी येण्याचं प्रमाण हे अनेक जिल्ह्यांमध्ये वाढलेलं आहे. आणि म्हणून मी आमचे सचिव, आमचे सर्व कमिशनर असतील, शिक्षण विभागाचे सर्व अधिकारी असतील, सर्वांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. देश घडवायचा असेल तर तुमचा विभाग चांगला चालला कीच देश घडू शकतो. आणि म्हणून उत्तम पद्धतीनं तुम्ही हे कार्य असंच सुरू ठेवावं अशी विनंती करतो. आणि या ठिकाणी आमचे रामशेठ ठाकूर आहेत, शिक्षणाच्या क्षेत्रात अतिशय उत्तम काम त्यांनी केलं आहे, त्यांचाही आशीर्वाद या ठिकाणी आहे. प्रशांतजी, महेशजी, विक्रांतजी सगळे लोकप्रतिनिधी आहेत, हे सगळे जिल्हा परिषद शाळेकडे लक्ष ठेवूनच असतील असा मला याची खात्री आहे. आणि म्हणूनच शाळा आपल्या चांगल्यात चांगल्या कशा करता येतील हा प्रयत्न आपण करू. सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना भावी जीवनाकरता शुभेच्छा देतो. शिक्षकांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. आणि मला या पहिल्या दिवशीच्या अतिशय सुखमय प्रवासामध्ये आपण सहभागी करून घेतलं, आनंदाचे क्षण मला देखील मिळाले, त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.